MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतला। या कारवाईत गांजासह मोटारसायकल असा एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जून रोजी MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे अंमलदार अविनाश पाटील व संदीप गस्ते यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार अभिजित बजरंग हंडे वय वर्ष 24 सध्या राहणार ग्रीन पार्क गल्ली क्रमांक 1 पोलीस कॉलनी कुपवाड मूळ राहणार निर्वाड तालुका जत जिल्हा सांगली हा स्वामीमाळा स्मशानभूमी परिसरात अवैधरित्या गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतला। त्याच्या झडती दरम्यान 20,150 रुपये किमतीचा 806 ग्रॅम गांजा तसेच 40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते। नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वापराबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।